सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आज गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या पार्लरच्या मेहंदीच्या विद्यार्थिनींनी मला खूप छान सरप्राईज दिले। त्यांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त खूप छान सेलिब्रेशन केले। पण आतापर्यंत 15 ते 20 बॅच झाल्या असतील। म्हणजे माझा अनुभव तसा 20 वर्षाचा आहे, त्यामुळे भरपूर विद्यार्थिनी माझ्या हाताखालून शिकून गेल्या। त्यांनी भरपूर छान प्रगती केली, खूप वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पार्लर वगैरे टाकले। अशाच त्यातल्याच आता या बॅचने मला खूप छान असे सरप्राईज दिले। हे पाहून मला खूप छान वाटलं, खूप आनंद झाला। तर मी असेच वरचेवर खूप छान प्रगती करावी, त्यांचेही पार्लर व्हावे, त्याही मोठ्या ब्युटिशियन व्हाव्यात अशीच मी अपेक्षा करते। आणि परत एकदा मी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते। आणि आता माझ्या विद्यार्थिनी पण काहीतरी सांगणार आहे, त्यांनाही बोलायचं आहे। त्यामुळे आता त्या काय म्हणताय, त्यांचं काय मत आहे, त्याच्यामुळे त्यांचं आपण बोलणं ऐकूया। मी स्वप्नाली किशोर गायकवाड पहिल्यांदा सांगते की मॅडम थँक्यू सो मच की त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं। तर आज आम्ही गुरुपौर्णिमा सेलिब्रेट केली आहे। तर प्रथम सांगेल, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सांगायचं म्हटलं तर पहिले आपले गुरु असतात ते आई वडील, त्याच्यानंतर असतात शिक्षक। पण आपण जे दैनंदिन आयुष्य जगतो त्यावेळेस आपल्याला नेहमीच चांगले वाईट अनुभव मिळतात, त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं। पहिल्यांदा मी मॅडमला भेटले त्यावेळेस म्हणजे माझं काम असेल त्यावेळेसच मी त्यांच्याकडे यायचे। त्या खूप ब्युटिशियन आहेत, मेकअप आर्टिस्ट आहेत आणि फॅशन डिझायनिंग आहेत। तर माझी इच्छा होती की ह्यांच्याकडे मला ब्युटिशियन करायचंय। ज्यावेळेस मी पहिल्यांदा त्यांच्याकडे आले, ब्युटिशियनचा क्लास लावायचा होता मला, तर मी त्यांना म्हटलं की मला काहीच येत नाहीये, की मी जर लावलं तर मला शॉप करायचं आहे किंवा उघडायचं आहे, मला शॉप तयार करायचे, पण मला असं शिकवा की जेणेकरून मी इथून बाहेर पडले की मी स्वतःच्या पायावर उभी राहून स्वतः मी बिझनेस केला। सांगायचं म्हटलं तर माझ्या मॅमचं नाव आहे स्मिता मुंडे मॅम। त्यांचं स्वतःचे ब्युटिशियन झाले, मेकअप आर्टिस्ट झाले आणि फॅशन डिझायनिंग आहे। त्यांना खूप असा एक्सपिरियन्स आहे। पेरणे फाट्यावरती त्यांचं 20 ते 22 वर्ष झालं त्यांचं स्वतःचं पार्लर आहे। मी ज्यावेळेस त्यांच्याकडे आले की मला पार्लरचा कोर्स करायचा आहे, मला हे तुमच्यासारखं सर्व शिकायचे, त्यावेळेस त्यांचं एकच म्हणणे होतं की तुम्ही माझ्याकडे किंवा तू माझ्याकडे क्लास लाव, मी तुला ज्यावेळेस तू इथून बाहेर पडशील त्यावेळेस तू स्वतःचा बिझनेस तयार करशील, ही जबाबदारी माझी। एका वाक्यावरून मी त्यांच्याकडे क्लास लावला आणि फक्त मी लावला होता बेसिक ब्युटी पार्लर म्हणून। बेसिक नंतर मला अशी इच्छा झाली की त्यांच्याकडे ऍडव्हान्स लावा, मी ऍडव्हान्स केला, मेकअप आर्टिस्ट केला आणि आता मी त्यांच्याकडे फॅशन डिझायनिंगचा पण क्लास लावलेला आहे। आणि सांगायचं म्हणजे खूप त्यांचा संयम, समजूतदारपणा आणि एखाद्या व्यक्तीला कसं समजून घ्यायचं किंवा पुढचा व्यक्ती किती रागात असला की एका स्माइलमध्ये त्याला कसं शांत करायचं, ही फक्त टेक्निक मॅडमकडे आहे। म्हणजे मॅडमकडे सांगायचं म्हणलं तर खूप नीतिमूल्य आहे, समजूतदारपणा आहे, सहनशीलता आहे, किंवा एखाद्याचं मार्केटिंग किंवा आपलं जर शॉपमध्ये एखादं क्लायंट आलं तर ते कसं हँडल करायचं, हा अनुभव त्यांच्याकडे खूप मोठा आहे। आणि सांगायचं तात्पर्य म्हटलं तर ज्यावेळेस मी त्या क्लास लावायला आले, मला खूप जणांनी किंवा माझ्या मैत्रिणींनी सांगितलं की अगं इथं आहे पार्लर, तिथं आहे, तू का नाही लावलंस। आणि ज्यावेळेस मी त्यांना सांगायचे की मी लाजी ब्युटी पार्लर स्मिता मॅडमकडे लावला आहे क्लास, त्यामुळे त्या खूप अनुभवी आहेत, इथं तू क्लास लावून म्हणजे बिलकुल मला असं वाटलंच नाही की ह्यांच्याकडे क्लास लावून माझी खूप मोठी चुकी झाली। ह्याचा एक मला खरंच खूप गर्व म्हणा, अभिमान म्हणा, खूप छान। म्हणजे मी इथं लावली, माझी चुकी झाली नाही आणि ह्यांच्याकडून मी खूप काही शिकले। आणि थोड्याच दिवसात मी आता माझं स्वतःचं शॉप ओपन करेन आणि ती स्मिता मॅमच्या हातूनच असेल, एवढं माझं स्वप्न आहे। आणि परत एकदा मी सांगते की गुरुपौर्णिमेच्या मॅडमला खूप खूप आणि हार्दिक अशा शुभेच्छा आणि त्यांची सगळी स्वप्न पूर्ण व्हावेत, त्यांचंही खूप मोठं ब्रँच तयार व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे। आणि कधी कुठल्याच गोष्टीचा आज त्यांच्यामध्ये ब्युटिशियन, मेकअप आर्टिस्ट तसेच फॅशन डिझायनिंग कुठलाही क्लायंट कुठल्याही विषय होत्यात, म्हणजे फॅशन डिझायनिंग वर आला किंवा ब्युटिशियन, सगळं एकदम स्माइलमध्ये एकदम शांततेत ते सगळं व्यवस्थित अनुभवाने करतात। आणि मेन आम्हाला प्रॅक्टिसपेक्षा अनुभवातून त्यांच्यावर खूप काही शिकायला मिळालं। म्हणजे माणसाचं एक शिक्षण कमी असतं तरी चालतंय, पण अनुभव खूप महत्वाचा असतो। मॅडमचा अनुभव इतका मोठा आहे आणि त्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं। आम्ही इतका एन्जॉय करतो, म्हणजे आज आम्ही पहिल्यांदाच गुरुपौर्णिमा किंवा कुठलाही सण सेलिब्रेशन केला तरी आमच्या फक्त गप्पांपुरता असतो, आम्ही त्याचे कधी फोटोज नाही, रील्स नाही। आणि आज पहिल्यांदा आम्ही गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन केली, त्यात आमचे इतक्या वर्षाचा अनुभव आणि इतक्या दिवसांचा, महिन्यांचा प्रत्येक छोटी छोटी गोष्ट हसण्यावारी, कुठलेही म्हणजे जोक्स असू ते आम्ही इथं आल्यावर सगळे एन्जॉय करतो। म्हणजे ज्यावेळेस आम्ही पार्लरमध्ये येतो त्यावेळेस घर पूर्णपणे विसरून जातो आणि इथं आले आमची मजा मस्ती चालू असते, शिकणं चालू असतं। इथं आले की कुठली गोष्ट मॅडमला किती हार्ड असू द्या विचारली की त्या एकदम इझिली सांगतात
आणि असं माझ्या बाबतीत तरी कधीच झालं नाही की ही माझी गोष्ट चुकली आहे आणि मॅडमने मला ती रागवून सांगितली. म्हणजे असं कधी योगच आला नाही. ज्यावेळेस त्या सांगतात ना पहिल्यांदा, त्यावेळेस ती इतकी छान सांगतात की ती पटकन आपल्याला कॅचअप होते आणि ती आपल्याला समजली नाही असं होतच नाही. म्हणजे मला कुठलीच गोष्ट त्यांना रिपीट विचारायला लागली नाही. हे एक माझा खूप मोठा अनुभव आहे की त्यांच्याकडून एकदा जर म्हणजे एकदा त्यांनी सांगितलं की ते पटकन कॅचअप होतं आणि इतक्या छान आपल्या भाषेमध्ये समजून सांगतात की परत विचारायची त्यांना गरज मिळत नाही. आणि माझा बेसिक झालाय, ऍडव्हान्स झालाय, आता मी फॅशन डिझायनिंगचा लावलाय आणि माझी सगळी स्वप्न पूर्ण मॅडमचा आशीर्वाद माझ्याकडे असावा अशी माझी खूप खूप इच्छा आहे. आणि परत एकदा मॅडमला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत असू द्या. आमची मैत्री अशीच असू द्या. मस्त मस्त. माझं नाव प्रतिभा शिंगारे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी 2 शब्द बोलणार आहे. मॅडमच्या इकडे क्लासमध्ये आल्यामुळे मला मेहंदी क्लास, पार्लरचं, शिवण क्लासचं वगैरे मला पूर्ण शिकायला मिळालं आणि मॅडम खूप छान शिकवतात. Thank you all my dear students.